लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। भोकरदन तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का। केशव पाटील जंजाळ यांच्यासह अनेकांचा अजितदादा पवार गटात प्रवेश। अजितदादांच्या उपस्थितीत केशव जंजाळ यांचा मोठा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार। 18 पकड जाती धर्मातील कार्यकर्त्यांचा सहभाग। भोकरदनमध्ये अजितदादा गटाची ताकद वाढणार। बातमी भोकरदन येथून। भोकरदन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। तालुक्यातील ज्येष्ठ नेते केशव पाटील जंजाळ यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला। हा भव्य पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथील पक्ष कार्यालयात पार पडला। या कार्यक्रमास प्रदेश युवक सरचिटणीस धैर्यशील अरविंदराव चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले होते। प्रवेश सोहळ्यावेळी माजी आमदार चंद्रकांतराव दानवे, शरदचंद्र पवार गटाला मोठा झटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते तसेच अल्पसंख्याक तालुका प्रमुख अशा अनेक मान्यवरांनी पक्षप्रवेश केला। यामध्ये श्री केशव पाटील जंजाळ, सुभाषराव पोटे, हादी चाऊस, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष वालसा वडाळा यांचा प्रमुख सहभाग होता। श्री धैर्यशील चव्हाण यांनी प्रवेश घेतलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करून अभिनंदन केले व सांगितले की या प्रवेशामुळे भोकरदन तालुक्यात अजितदादा पवार गटाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। महिला संघटन मजबूत करण्यासाठी श्रीमती मनीषा जंजाळ यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले। प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीही नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुरेशराव सपाटे, तालुका कार्याध्यक्ष सुनीलराव साबळे आदी मान्यवर उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये अजितदादा पवार गटाच्या उमेदवारांना मोठे यश मिळेल असा विश्वास केशव पाटील जंजाळ यांनी व्यक्त केला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी भोकरदन प्रतिनिधी राजू शहा, जालना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.